की मुलींना लग्नाची भीती वाटायची. लग्न म्हटलं की त्यांच्या अंगावर काटा यायचा, कारण तशा गोष्टी घडत होत्या. पण आता अशी सिच्युएशन आली आहे ना, की मुलांना भीती वाटते लग्नाची. हे असं का होतं? आता सगळ्या सिच्युएशन बदलत चालल्या आहेत. लॉ प्रोटेक्ट्स वुमेन. एका काळी तो लॉ बनला होता, पण आता त्या लॉला अमेंडमेंट लागणार आहे. माझ्याकडे मॅक्झिमम केसेसमध्ये पुरुषांना जे छळतात बायका, म्हणजे काय टोकाचं छळू शकतात, त्याची काही लिमिट नाही आहे. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज, आता मुलं नो मॅरेज म्हणतात. इट्स व्हेरी व्हेरी ऑब्वियस, कारण तू बघतेस ना आता अतुल सुभाष वगैरेचे केसेस. हेच जर मुलांनी केलं तर ते खूप मोठा इश्यू झाला असता. ह्याच घटना जर मुलगा असता की मुलांनी बायकोला मारलं किंवा हे केलं, तर ती खूप मोठी घटना झाली असती. पण आता जे होतंय त्याच्यावर इतकं नाही बोललं जात. मुली पण सेक्शुअल अब्यूज करतात, प्रॉपर सेक्शुअली अब्यूज असतात मुलं. त्याला सांगता येत नाही बाहेर की मला माझी बायको बेडरूम मध्ये मारते, मला माझी बायको अशी अशी छळते. द जनरेशन आय कम फ्रॉम वॉज व्हेरी डिफरंट फ्रॉम व्हॉट इज हॅपनिंग नाव ना. त्या मुलांनाही असं वाटत असतं त्या मुलीला खुश ठेवण्यासाठी मी मर्द म्हणून प्रूव्ह झालं पाहिजे, आणि मर्द प्रूव्ह होण्यासाठी फक्त एक अवयव दिलेले आहे देवानी. ते अवयव जर परफॉर्म करत असेल, त्या अवयवाचं टायमिंग चांगलं असेल, त्यांच्या अख्ख्या अस्तित्वाचं, त्यांच्या आयडेंटिटीचं डिमार्केशन इज नॉट वन ऑर्गन. पुरुषाचं ना डायरेक्ट मर्दांविषयी असं कनेक्शन असतं, व्हेरी स्ट्रॉंग. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं सगळ्यांचंच सेम नसतं. कारण जसं जसं जग बदलत चाललंय तसं तसं प्रत्येकाची प्रेमाची डेफिनेशन बदलतीये. प्रेम व्यक्त करण्याची पद्धत बदलते. आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्यावरून असं वाटतंय की प्रेमाच्या नावाखाली फक्त आणि फक्त सध्या गुन्हेगारी वाढत चालली आहे. त्यामुळे प्रेम म्हणजे नक्की काय? प्रेमात किंवा नात्यात एकमेकांचा जीव घ्यावा इतपत, आणि याला प्रेम म्हणतात का? कारण नाण्याच्या दोन बाजू असतात. तशी प्रेमाची एक बाजू आहे जी खूप सुंदर आहे. प्रेम हे मॅजिक आहे. पण द डार्क साइड ऑफ लव्ह काय आहे? या दोन्ही बाजू आपण आजच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून समजून घेऊयात. चला तर सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला. हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. मी प्रीती. अनसीन मराठीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत डॉक्टर सबिहा मॅडम उपस्थित आहे. त्यांना गेल्या 10-12 वर्षापासून त्या वेगवेगळ्या विषयांवर, वेगवेगळ्या गोष्टींवर कोचिंग करतात, मार्गदर्शन करतात. प्रत्येक नात्यातल्या ज्या लूफहोल्स असतात त्या समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. तर मॅडम, सगळ्यात आधी खूप मनापासून स्वागत आहे तुमचं अनसीन मराठीमध्ये. आणि आपण थेट मुद्द्यावर जाऊयात, बाकी गोष्टींवर चर्चा न करता. की सध्या जी परिस्थिती आहे, आता नोएडाची घटना झाली, मेरठची घटना झाली, की बायकोनेच नवऱ्याला ड्रममध्ये टाकलं. परत हनीमूनला गेल्यानंतर तिकडं तो प्लॅन आखला लवर सोबत आणि नवऱ्याला मारलं. तर अशा जेव्हा घटना घडतात ना, त्यावेळेस भीती वाटते प्रत्येकाला. त्यामुळे मग प्रेमात, नात्यात एकमेकांचा जीव घ्यावा इतपत, आणि याला प्रेम म्हणतात का? छान प्रश्न विचारलास आणि छान सुरुवात केली. मला ते प्रेमावर कोणी बोलत असलं की असं वाहून गेल्यासारखं वाटतं, कारण आमच्या ब्रँडची टॅगलाईनच आहे मेकिंग लव्ह सिम्पल, की प्रेमाला सोपं कसं करता येईल. कारण प्रेम बघ ना, प्रेम कधी क्रिमिनल होत चाललंय आपल्याला कळत नाही आहे. आणि ज्या कुठल्या उदाहरण तू घेतलंय ह्याच्यामध्ये प्रेमाची म्हणजे ती अतिरेकची टोक आहे ना. कारण लव्ह इज अ इमोशन, आणि ती इमोशन इज रेग्युलेटेड लिटरली त्याच्या हार्मोन्स आहेत शरीरात. प्रत्येक गोष्टीच्या मागे सायन्स आहे, आणि त्या सायन्सला, त्या ॲनाटॉमीला, त्या फिजिओलॉजीला न समजून घेता आपण आपण त्या त्या एका इमोशनचं एका अशा विचित्र कृतीत किती भयानक कन्वर्जन एका माणसाने केलेलं आहे ना. म्हणजे मग तो कुठलाही जेंडर असो. आणि असं का होतं किंवा का का झालं ह्या खोलात तर मी नाही जाणार, पण प्रीती मी हेच सांगेन ना, प्रेमात ना माणूस असा हम हिंदी में बोलते हैं ना, मोम के जैसे पिघल सकता, पत्थर के जैसे वो नम हो सकता, किसी पे जान निछावर कर सकता और किसी की जान ले सकता. आणि म्हणजे त्या इमोशनमध्ये तू विचार कर ना, केवढी ताकद आहे, एवढी. आणि ती एकमेव इमोशन आहे जी माणूस ना जन्माला घेऊन, म्हणजे बेबी बघ जन्माला आलं की इट सक्स, ते आईच्या जवळ जातं, म्हणजे ती इमोशन घेऊन जन्माला येतो, ती इमोशन घेऊन आपण मरणार आहे. पण त्या इमोशनला सेक्सच्या फॉर्ममध्ये, इमोशनच्या फॉर्ममध्ये, बोलण्याच्या फॉर्ममध्ये
व्यक्त कसं करायचं, कुठल्या कुठल्या वयोगटात ते कसं कसं व्यक्त करायचं, ह्याच्यावर तू मला सांग ना किती खुला संवाद होतो. सेक्स हा शब्दच म्हटला की त्याला प्रेमाशी नाही जोडलं जात अजून पण. सेक्स हा शब्द म्हटला की त्याला एक काहीतरी कृती आहे असंच घेतलं जातं. मग मूळ मी तर म्हणेन इथंच फाउंडेशन खराब होतं. माझ्या मते प्रेमाची सगळ्यात सुंदर, सगळ्यात इनसेंट लँग्वेज सेक्स आहे आणि त्या भाषेत ते व्यक्तच होऊ देत नाही आपण. म्हणजे तसा स्कोप नाही आहे. आपल्याला शिवीगाळ माहिती आहे, आपल्याला त्या अवयवांचे घाणेरडे शब्द माहिती आहेत, पण मग त्या अवयव म्हणजे मी स्त्री आहे, माझ्याकडे युट्रस आहे, माझ्याकडे वजायना आहे, वल्वा आहे, हा किती अभिमानाचा भाग आहे ना. एखाद्या पुरुषाकडे लिंग आहे आणि ते हेल्दी लिंग आहे, हे किती कौतुकाचं आणि अभिमानाचं असतं. त्याच गोष्टीमुळे पुढची पिढी पण तयार होती. किती छान ना. तू विचार कर ना, मी आणि माय हजबंड वी आर लव्हिंग इच अदर, आणि मग आता फैजा आमची मुलगी आहे, तर तिला बघून आमचं सुंदर अस्तित्व तिच्यात दिसतं. पण मग ह्याच्यावरची चर्चा, ह्याच्यावरचं शिक्षण, ह्याच्यावरचा खुला संवाद हा नाही होत आणि इथं सपरेशन खूप जास्त होतं. म्हणजे तुला पटणार नाही, माझ्याकडे कपल्स येतात, पोस्ट मॅरेज कॉन्फ्लिक्टसाठी येतात. लव्ह मॅरेज झालेलं असतं, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, आणि ते माझ्याकडे, आणि मी कोच आहे, आय एम नॉट अ काउन्सिलर, त्यामुळे तुम्ही 10 मिनिटात तुमचा मुद्दा सांगितला तरी मला तुमच्या 10 वर्षाची कहाणी कळते. पण ते मला पटवत असतात की कसं समोरच्याचं चुकतंय, समोरचाही मला पटवत असतो की कसं त्याचं चुकतंय मॅडम, कसं हे चुकतंय. आणि कधी कधी तासभराच्या सेशनमध्ये जेव्हा की ते का आलेत माझ्याकडे, त्यांना परत एकत्र यायचं आहे आणि त्यांना पुढे जायचं आहे. पण प्रेम हा शब्द, म्हणजे आम्ही रेकॉर्ड ठेवतो, मी सेशनच्या शेवटी रेकॉर्ड ठेवते की प्रेम हा शब्द कितीदा उच्चारला गेला सेशनमध्ये. तो 99% तो शब्दच येत नाही. कारण इफ यू वॉन्ट टू गो अहेड, यू टू रिमाइंड युअर सेल्फ ना, ती इमोशन होती माझ्या शरीरात, ती गायब झालेली आहे, ती एक्सटिंक्ट होत चाललेली आहे. ते एक्सटिंक्ट झाल्यानंतर तुम्ही उरता फक्त जनावर. जर तुमच्या शरीरात प्रेमाचा एक्सपिरियन्सच अलिप्त होत गेला, म्हणजे नसलाच, मग तुमच्यात आणि जनावरांमध्ये काय फरक. आपण घरी जनावर पाळतो ना, कुत्रा पाळतो, मांजर पाळतो, पण आपण वॅक्सिनेशन घेतो, त्यांना वॅक्सिनेशन देतो. आपल्याला जाम विश्वास असतं की ते आपलं कुत्रं आहे, ते आपल्याला कुणालाच इट विल नॉट बाईट, येट दे आर रेबीजच्या प्रोटेक्शनसाठी वॅक्सिनेशन आहे, बिकॉज ते शेवटी जनावर आहे. पण मला सांग ना, मग आता तू जे उदाहरण दिलेस, इथं माणसं कधी जनावर होतील, इथं काय भरोसा नाही राहिलेला. आणि ह्याच्या मागचं कारण एकच आहे की प्रेमाला खूप असं ग्रांटेड घेतलेलं आहे. प्रेमाला, सेक्सला खूप ग्रांटेड घेतलेलं आहे. प्रेम आणि सेक्स माझ्या मते एका नाण्याचे 2 बाजू आहेत आणि त्यांना तेवढा आदर आणि सन्मानाने, जसं आज आपण ह्या का पॉडकास्टवर कॅमेरेसमोर खुलं बोलतोय ना, बोलायची मुभा पाहिजे. आणि जेव्हा व्यक्त व्हायला शिकेल माणूस, सेक्स इज ऑलवेज अबाउट एक्सप्रेशन, इट इज नेव्हर अबाउट सप्रेशन. अँड सेक्स वेन एक्सप्रेस्ड, प्रेम व्यक्त होतं ना. किस चांगली केली, चांगला इंटरकोर्स झाला, चांगलं कडलिंग झालं, एखादं चांगलं ऑर्गॅझम झालं, किती छान वाटतं ना. मग तिथे कन्सेंट असेल, तिथं कम्युनिकेशन असेल, तिथे ट्रान्सपरन्सी असेल, तिथं सत्य असेल ना, तिथं मग अशा घटना नाही होणार आहेत. पण तशी आपण आपल्या समाजात तशी स्पेस प्रोव्हाइड करतोय का, हा प्रश्न खरा विचारला गेला पाहिजे. पण मग आता जे चाललंय, स्त्री किंवा पुरुष नात्यात येतात, म्हणजे रिलेशनशिपमध्ये येतात, पण त्याच्यानंतर ते एवढं खालच्या थराला जातात की फक्त प्रेम आहे म्हणून. म्हणजे लग्न करताय तुम्ही सोबत, पूर्वी म्हणजे पास्ट रिलेशनशिप वगैरे आहेत, मग फक्त रिलेशनशिपमध्ये फक्त प्रेमाच्या नावाखाली ह्या सगळ्या गोष्टी घडतायत, तर हे का होत असेल? म्हणजे जी कारणं काय वाटतात? कारण मग तुम्ही प्रेमाला किती कंडिशन्स लावता ना. प्रेम कंडिशनल नसतं ना गं, ते बघ, समजा माझं आणि माझ्या पार्टनरचं एक रिलेशनशिप झालं, तर तिथे एक ती इमोशनल बँक तयार होते. बँकेत खात्यात आपण पैसे टाकतो की नाही, एक मिनिमम बॅलन्स ठेवतो. मग मी थोडे टाकणार, समोरचा जॉईंट अकाउंट आहे ना, ते जॉईंट अकाउंटमध्ये आपण रेग्युलरली पैसे टाकतो, मिनिमम बॅलन्स आहे की नाही चेक करतो, KYC अपडेट करतो. आपलेच बँक असताना सिग्नेचर व्हेरिफिकेशन असतं, थंब व्हेरिफिकेशन असतं. म्हणजे पैसा जिथं गुंतवलाय आपण किती काळजी घेतो, मग जिथं प्रेम गुंतवलंय तिथं अजून जास्त काळजी घेतली पाहिजे. आणि जर एकटाच विड्रॉवल करतोय आणि एकटाच डिपॉझिट करतोय, डिपॉझिट करणारा करेल करेल करेल, आणि कधी वैतागून कधी तो असा राक्षस बनेल कळणार नाही ना, कळणार नाही. आणि तुम्ही एकमेकाला अपडेटेड ठेवताय का, तुम्ही नोटीस करताय का, काय त्याचं
तो का नाही डिपॉझिट करत आहे किंवा मीच का करतोय. तुम्ही 10-10 वर्ष 12 वर्ष मी महान, मीच सगळी मोठेपणा करेल असं करत 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 पुढे जायचं. समोरचा तुम्हाला कधी गृहीत धरायला लागतो कळत नाही. आणि ज्या प्रेमाच्या फाउंडेशनवर तो संसार थाटलेला आहे त्या संसारात शृंगार नाही, सेक्स नाही, इंटिमेसी नाही, इंटरकोर्स नाही, मग उरलं काय? रोटी कपडा मकान, फक्त जिम्मेदाऱ्या. अँड मग मग पाय घसरतात, तुम्ही बाहेर आकर्षित व्हायला लागता आणि काय नाही, तुम्ही खोटं बोलायला लागता. प्रेम सोडून त्या दोघांमध्ये सगळं असतं. जिथं प्रेम नाही ना तिथं फक्त व्हायलन्स असू शकतं. आणि देन यू आर ट्राईंग टू अवॉइड व्हायलन्स. व्हॉट एम आय ट्राईंग टू टेल? आपण प्रेम वाढवू ना. आणि प्रेम सहजरित्या करणारं खूप नैसर्गिक आहे. व्हायलन्स करायला डोकं लावावं लागतं, स्ट्रॅटेजीज करावे लागतात, साहित्य टूल जमावे लागतात. प्रेम करायला काय लागतं? एक नजर, एक स्पर्श. आणि ते इतकं अवघड कधी झालं ना. इट शुड बी नॉट लाईक दॅट. पण मला असं वाटतं ह्या ज्या घटना घडतायत ना त्यात कुठेतरी एक स्वार्थीपणा आलाय की प्रेमात स्वार्थीपणा नसावा, की तुझं माझं करण्यापेक्षा आपलं म्हणावं. तर मग हा एक मुद्दा येतोय का त्याच्यात की बाबा माझं प्रेम आहे पण माझं त्याच्यावर प्रेम आहे, तुझ्यावर नाहीये, म्हणून मी तुझा विचारच करणार नाही, असा हा स्वार्थीपणा येऊ. स्वार्थीपणा नात्यात येतो, प्रेमात कधी नसतो. सी, लव्ह इज डिफरंट, रिलेशनशिप्स आर डिफरंट. इथे मग गफलत होते. आपण प्रेमात पडतो, मग आपण ग्रो होतो, मग आपण ठरवतो की ओके ह्या नात्याला ना आता एक नाव द्यायचं आहे, एक कमिटमेंट करायची आहे. आणि ती कमिटमेंट कशी असते माहिती आहे? मी तर म्हणेन आपलं बघ हृदय कसं आहे, हृदय माझ्या शरीरात आहे, तर कार्डियाक सिस्टीम ही बाय डिफॉल्ट चालत असते. म्हणजे हृदयाला सांगावं नाही लागत आता ठोके द्यायचे आहेत, आता आपल्याला जिवंत राहायचं आहे. माझ्या मते एका नात्यात प्रेम, कमिटमेंट हे त्या कार्डियाक सिस्टीम सारखं आहे. ते तिथं धडकत राहायला पाहिजे, मग ते नातं चालतं. ते जर धडकतच नाही आहे, ती सायकल व्यवस्थित चालली, मग देन दॅट रिलेशनशिप इज डेड. आणि मग डेड रिलेशनशिप मध्ये तुम्ही काय अपेक्षा करता? व्हॉट आर यू एक्सपेक्टिंग? नथिंग. मग तिथं मारा, तोडा, काही करा, काही नाही होत मग तिथं. सो या दॅट तेवढी व्हॅल्यू दिली गेली पाहिजे प्रेमाला. आणि तेवढं त्याला सिम्प्लिस्टिकली इनव्हॉलेंटरी असलं पाहिजे. ते प्रेम करायला एफर्ट्स नाही लागत, नातं निभवायला एफर्ट्स लागतात ना. नात्याला चौकटी असतात, त्यामुळे नातं निभवायला एफर्ट्स टाकावे लागतात. आणि टाकायला जाताना बँकेत KYC अपडेट करायला करताच की नाही, सिग्नेचर व्हेरिफिकेशन झाल्याच्या तुमच्याच बँकेत तुमचेच पैसे तुम्ही नाही विड्रॉ करू शकत. मग तिथं नाही म्हणत काय माझंच अकाउंट आहे ना, मी कशाला परत साबित करू की माझं अकाउंट आहे. असं नसतं. 5-5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, आता काय साबित करायचं? मी तुझाच आहे ना. नाही, करायला पाहिजे, वेगवेगळ्या जेस्चर्सनी करायला पाहिजे. तुमचं अस्तित्व तुमच्या नात्यात जाणून दिलं गेलं पाहिजे. तुमचं अस्तित्व तुम्हीच जर जाणून देत नाही, म्हणजे तुमच्या लग्नात, तुमच्या नात्यात तुम्हीच मिसिंग असाल, देन त्या नात्याचाच काही उपयोग नाही. आता आपल्याला पिक्चरमधून, मूवीमधून दाखवत आलेले आहेत ते की प्रेमात कसं घडतं किंवा ब्रेकअप झाल्यानंतर माणसं कशी होतात, पोरं कशी होतात. मग जे आपण म्हणतो की ह्याचं ब्रेकअप झाले, हा प्रेमात देवदास झालाय, कबीर सिंग झालाय ह्याचा. मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रेमात खरंच नॅचरली घडतात का? नॅचरली नाही घडत. का फक्त ते मूवीज मध्ये दिसतंय म्हणून तशा टाईपचं आहे, तर हा तसं आपण केलं म्हणजे ते प्रेम आहे? सी, सायंटिफिकली ॲज अ डॉक्टर मी परत सांगेन, वेन एव्हर आय टॉक अबाउट लव्ह आय ऑलवेज टॉक बॉडी. लक्षात ठेवा ना, लव्ह ही इमोशन आहे, पण ती एक कृतीत व्यक्त होणारी इमोशन आहे. म्हणजे ते एक वर्ब आहे ना, ते नाऊन नाही आहे. देवदास हे नाऊन झालं, पण देवदास बनून तो काय काय करतोय? बसून दारूच पितोय, नुसताच रडत बसतोय. त्या ॲक्शन्सला आपण देवदास असं लेबल केलं. सो देवदास बिकम्स नाऊन, बट वर्ब इज ॲक्शन्स ना. मग माझ्याकडे कोचिंगला बसल्यानंतर मी ह्या ॲक्शन्सवर काम करणार, मी लेबल्सवर नाही काम करणार. कारण जेव्हा लेबल लावलं जातं ना गं, लेबल लावलं ना माणूस त्या लेबलमध्ये फिट बसण्यासाठी मग वाटेल ते करतो. मग त्या गोष्टी, कारण देवदास म्हटलं की दारू, देवदास म्हटलं की तुम्ही सिगरेट पिताय, देवदास म्हटलं की तुम्ही एका कोपऱ्यात रडत बसताय. सो बिकॉज यू आर प्रूव्हिंग युअरसेल्फ टू द लेबल. बट डू यू हॅव चॉईसेस? वी हॅव चॉईसेस. कॅन वी रिट्रेन आवर बॉडी? वी कॅन रिट्रेन आवर बॉडी. आर यू रेडी टू टेक प्रोफेशनल हेल्प? आर यू रेडी टू सीक राईट प्रोफेशनल हेल्प ॲट राईट टाईम? कारण हे कसं आहे, काय प्रत्येकाचंच ब्रेकअप होतं, उठायचं आणि चालायचं नाही. प्रत्येकाला जमत, कुणाला वेळ लागतो, कुणाला नाही लागू शकत. 8 बिलियन पॉप्युलेशन आहेत, 8 बिलियन लोकांचे 8 बिलियन हृदय आहेत. आणि
परत सांगते, हृदय जेव्हा असं ब्रेकअप जेव्हा होतं ना, सायकॉलॉजिकली आमच्या विश्वात आम्ही असंच म्हणतो की लिटरली इट ब्लीड्स. म्हणजे घसा इथं चोक होतो, पोटात खड्डा पडतो, थरथरायला होतं आणि ॲक्च्युली फिजिकल सिम्पटम्स येतात. मग तिथं फक्त मोटिवेशनल लेक्चर, प्रवचन देऊन तो त्या स्टेटमधनं नाही बाहेर पडत आहे. आपल्याला त्याला त्या स्टेटमधनं बाहेर पडायला प्रोफेशनल हेल्पशिवाय मी तर म्हणेन काहीही दुसरा पर्याय नाही. त्याचे फ्रेंड्स, त्याचे नातेवाईकांना त्यांना दररोज बसून लेक्चर देण्यापेक्षा अशा समजा सपोज इफ आय एम इन अ ब्रेकअप, आय एम नॉट रेडी फॉर अ प्रोफेशनल हेल्प, तू माझी अगदी क्लोज आहे ना, यू शुड टेक अ प्रोफेशनल हेल्प टू स्टडी ऑर लर्न हाऊ टू डील विथ मी. कारण कधी कधी मी कोमात आहे, त्यामुळे मी कोमात असल्यामुळे मला तुम्ही काही ट्रीटमेंट करा, मला काही होत नाही. पण मी कोमात असताना माझा सगळ्यात जवळचा केअरटेकर कोण आहे, त्याची ते मानसिकरित्या कंडिशन छान आहे ना. पण कोमात असणाऱ्या माणसाचं केअरटेकर किती प्रोफेशनल हेल्प घेतो की ह्याला कसं आवरायचं, ह्याला कसं सावरायचं, त्याच्यासाठी आपण प्रोफेशनल हेल्प घ्यावी. देन इट बिकम सिम्पल. हो, हार्टब्रेक्स होतात, हो लोकांना वेळ लागू शकतो, कोणी असा बाहेर पडेल, कोणाला खूप वेळ लागेल, कोणाचं काल लग्न तुटलंय तो दुसऱ्या दिवशी भारत मॅट्रिमोनियलवर असेल, त्यालाही जज नाही केलं पाहिजे. अरे म्हणजे असलं कसलं नातं तुझं इतकं पोकळ. नो बॉस, ही इज गुड इन मुव्हिंग ऑन, डोंट जज. आणि एखाद्याला 10 महिने लागतील तर त्यालाही जज करू नका. एखाद्याला 10 महिने लागले म्हणजे तो जास्त प्रेम करत होता आणि एखादा 24 तासात मूव्ह ऑन झाला म्हणजे तो प्रेम करत नव्हता. हे जजमेंटल जे असतं ना सोसायटीत, हे नसलं पाहिजे का प्रीती. ते नसलं की इट्स ओके ना टू बी देवदास फॉर समटाइम्स अँड इट्स ओके टू गो रॉक ऑन बॅक अँड काय ते संजू बाबा म्हणतो ना, कल मेरे मोहल्ले में ऐश्वर्या आई. सो इट्स ओके, इट्स इंडिव्हिज्युअल्स चॉईस. वी नीड टू जस्ट बी देअर टू हेल्प देम व्हेन दे वॉन्ट द हेल्प. आता आपण जसं पूर्वी बघत होतो की मुलींना लग्नाची भीती वाटायची, लग्न म्हटलं की त्यांच्या अंगावर काटा यायचा, कारण तशा गोष्टी घडत होत्या. मुलींचा छळ व्हायचा, कोणत्या ना कोणत्या म्हणजे विषयावरून त्यांना मानसिक टॉर्चर केलं जायचं. पण आता अशी सिच्युएशन आली आहे ना की मुलांना भीती वाटते लग्नाची. म्हणजे आम्ही जेव्हा फील्डवर उतरून ग्राउंड रिपोर्टिंग केलं त्यावेळेस आम्ही जेव्हा मुलांना प्रश्न विचारले, लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज, आता मुलं नो मॅरेज म्हणतायत. अशा मीम्स सुद्धा भरपूर व्हायरल झाल्या आहेत. मग हे असं का होतं? आता सगळ्या सिच्युएशन बदलत चालल्या आहेत. मुली ग्रो होत आहेत, पुढं जात आहेत, प्रत्येक क्षेत्रात दिसत आहेत, पण ह्यात सुद्धा मुलीच पुढे आहेत. हो, ॲक्च्युली आणि बरोबर बोललीस तू. हे बघ, ॲज अ सेक्स कोच, ॲज अ रिलेशनशिप कोच, मी तर सकाळ दुपार संध्याकाळ हेच केसेस बघते. म्हणजे लग्न होण्याआधी पण कपल्स येतात माझ्याकडे, लग्न केल्यानंतर येतात, डिवोर्स करण्याआधी, डिवोर्स केल्यानंतर, इन्फिडिलिटी रिकव्हरी. ह्या सगळ्यात ना लग्नाची जी परिभाषा आहे, जी एक डिफाईन्ड परिभाषा आहे ना, ती आणि खऱ्या सोसायटीत जे लग्नाच्या नावाखाली चाललंय ते आणि माझ्या सेशन्समध्ये जे माझ्यासमोर असतं ह्याच्यात काहीही साम्य नाही आहे. त्यामुळे तू जो काही ग्राउंड रिपोर्ट केला आणि जिथं मुलं म्हणतात की नो मॅरेज, इट्स व्हेरी व्हेरी ऑब्वियस. कारण तू बघतेस ना आता अतुल सुभाष वगैरेचे केसेस. लॉ प्रोटेक्ट्स वुमेन. एका काळी तो लॉ बनला होता कारण स्त्रियांवर छळ व्हायचा, पण आता त्या लॉला अमेंडमेंट लागणार आहे. माझ्याकडे मॅक्झिमम केसेसमध्ये पुरुषांना जे छळतात बायका, म्हणजे काय टोकाचं छळू शकतात त्याची काही लिमिट नाही आहे. म्हणजे ते बघून मला पण कधी कधी भीती वाटत असते की बापरे, बरं झालं हे म्हणजे द जनरेशन आय कम फ्रॉम वॉज व्हेरी डिफरंट फ्रॉम व्हॉट इज हॅपनिंग नाव ना. म्हणजे त्या आणि पुरुषाचं काय होतं माहिती आहे, पुरुषाचं ना डायरेक्ट मर्दांविषयी असं कनेक्शन असतं व्हेरी स्ट्रॉंग. आणि मग त्याला सांगता येत नाही बाहेर की मला माझी बायको बेडरूममध्ये मारते, मला माझी बायको भर रस्त्यात बुक्की मारून निघून जाते, किंवा मला माझी गर्लफ्रेंड अशी अशी छळते, ओरबडते, म्हणजे भर शॉपिंग मॉलमध्ये गेले आणि तिथं ती बोलायला लागेल. आणि म्हणजे मी इथे जेंडर बायस नाही होते, पण होतं काय माहिती, मुलांनी जरा हात लावला की मग फिजिकल अब्यूज. तेच म्हणणार होते की ह्या ज्या घटना पण घडतायत किंवा ह्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत, आपण जसं म्हटलो सुरुवातीलाच, नाण्याच्या 2 बाजू असतात. हेच जर मुलांनी केलं तर ते खूप मोठा इश्यू झाला असता. ह्याच घटना जर ह्यात मुलगा असता की मुलांनी बायकोला मारलं किंवा हे केलं तर ती खूप मोठी घटना झाली असती. पण आता जे होतंय त्याच्यावर इतकं नाही बोललं जाते. हा, बोललं गेलंच पाहिजे म्हणूनच बसली मी इथे. आणि
म्हणजे मुली पण सेक्शुअल अब्यूज करतात, प्रॉपर सेक्शुअली अब्यूज्ड असतात मुलं. आणि प्री मॅरेज पोस्ट मॅरेज परफॉर्मन्स प्रेशर स्टॅमिना टायमिंग हे सगळं आलंय कुठून ना. त्या मुलांनाही असं वाटत असतं त्या मुलीला खुश ठेवण्यासाठी मी मर्द म्हणून प्रूव्ह झालं पाहिजे, आणि मर्द प्रूव्ह होण्यासाठी फक्त एक अवयव दिलेलं आहे देवानी. ते अवयव जर परफॉर्म करत असेल, त्या अवयवाचं टायमिंग चांगलं असेल, त्या अवयवाचा स्टॅमिना चांगला असेल तर सगळं होणार. हे पुरुषांनी पण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांच्या अख्ख्या अस्तित्वाचं, त्यांच्या आयडेंटिटीचं डिमार्केशन इज नॉट वन ऑर्गन. त्यांच्यामध्ये पण ते समजलं गेलं पाहिजे. आणि मुलींनी पण समजलं गेलं पाहिजे जिभेला हाड नाही, त्यांच्या खालच्या अवयवाला हाड बोन्स नाही आहेत. सो 2 ऑर्गन्स नॉट हॅव्हिंग बोन्स, त्यांचा जेव्हा टकराव होतो तर नुसताच व्हायलन्स होणार आहे. त्यामुळे मुलींना आपल्या जिभेवर कंट्रोल ठेवावं, मुलांनी आपल्या खालच्या ऑर्गनवर कंट्रोल ठेवावं. आणि मी तर इथं म्हणेन कुठलाही जेंडर असू दे का, माणसं आहोत ना आपण, हे ह्युमन बिंग्स. भांडणाचं पण ना एक ग्रेस असतो. डिसएग्रीमेंट्स पण ग्रेसफुली केले गेले पाहिजे. तुम्ही लग्न करा, तुम्ही लग्न नाही करा, तुम्हाला लग्नातनं बाहेर पडायचं आहे, तुम्हाला लग्नात कंटिन्यू करायचं आहे, प्रेम रिस्पेक्ट हे तर पाहिजेच पाहिजे. पण नात्यामध्ये ना इव्हेंच्युअली ग्रेस खूप निघून जातो. आणि आता मला नाही माहिती ग्रेसला मराठीत काय म्हणतात, पण तो ग्रेस नसेल ना, सभ्यता, आय डोंट नो, नाही ग उत्साह नाही, आय डोंट नो व्हॉट. एक ग्रेस असतो ना ग, आपण कुणाशी बोलतोय तर आदरपूर्वक बोलतोय. मला तुझं नाही पटत आहे ग, पण मला तुझं नाही पटत आहे हे मी ग्रेसफुली मांडता येतं का मला, की ते तो मुद्दा राहतो बाजूला आणि मग फक्त राग व्यक्त होतो, तिरस्कार व्यक्त होतो, आणि कधी आपण समोरच्याचा अपमान करून जातो कळत नाही. मग स्त्री पुरुषाचं करते का पुरुष स्त्रीचं करतोय. आणि आपण विचार कर त्या व्यक्तीवर प्रेम केलेलं आहे. म्हणजे माझं तर असं मत आहे, तुम्ही एखाद्या व्यक्तीवर 10 मिनटं जरी प्रेम केलं असेल ना तरी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर तुमचं वाटेल ते नसेल जमलं, पण त्या 10 मिनटाच्या प्रेमाचं पोझिशनिंग असं पाहिजे की आपण या व्यक्तीवर, आपण निवडलेली व्यक्ती होती, आपण प्रेम केलं होतं, 10 सेकंड प्रेम केलं असेल तरी ती पोझिशन अशी पाहिजे, नंतर माझं नाही जमलं, माझं नाही पटलं आणि नाही जमत आहे, हे सगळं असं आहे ना. पण प्रेम हे असंच असलं पाहिजे. सो इफ यू रिमेंबर दिस देन यू विल डील विथ द कॉन्फ्लिक्ट्स ग्रेसफुली. And then if it resolves, go ahead. If it doesn't resolve, then also fair enough. पण प्रेमाचा असा चुरा नाही झाला पाहिजे ना. मग काय अर्थ आहे? इट इज नॉट गुड. आता आपण प्रत्येकाच्या तोंडातून वेगवेगळं येतं. प्रेम म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय, कविता येतात, पिक्चर येतात. पण प्रेम म्हणजे काय हे समजून घेण्यापेक्षा प्रेम हे कसं असलं पाहिजे हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळं प्रेम कसं असलं पाहिजे किंवा प्रेमात असणारा व्यक्ती कसा असला पाहिजे. हे बघ, ह्याची डेफिनेशन देताना पहिलं तर मला आवडत नाही प्रेमाला डेफिनेशनमध्ये बांधायला, पण ह्याची डेफिनेशन देताना युज्युअली प्रेम म्हटलं की 2 लोकांच्या मधलं प्रेम असंच घेतलं जातं. पण माझं ठाम मत आहे माहिती आहे, प्रेम इथून सुरू होतं ना. म्हणजे माझं हृदय आहे ना, आणि माझ्या हृदयाला माझ्यावर प्रेम करण्यासाठी डिपेंडन्सी ऑन द डिफरंट पर्सन नसली पाहिजे. मी मला फुलफिल्ड प्रेम करते. मी माझ्या स्किनमध्ये, माझ्या बॉडीमध्ये, मी जशी आहे, माझे केस कुळे आहेत, समजा मी बारीक आहे, बुक्स छोटे आहेत, मोठे आहेत, माझी कंबर बारीकच आहे, मी जाड आहे, मला हे बोलता येतं, मला हे बोलता येत नाही, मला ह्याचं कॉन्फिडन्स आहे, मला ह्याचं कॉन्फिडन्स नाही, मला हे सुपिरियर वाटतं, हे इन्फिरियर वाटतं, जे काही माझं प्रो कॉन आहे. 5 फीट 4 इंचची मी सबिया आहे, मी डॉक्टर आहे, मी सेक्स कोच आहे, मी आई आहे, माझे हे प्लस आहेत आणि माझे हे मायनस आहे, आणि माझ्यावर प्रेम आहे. इथून प्रेमाची मला वाटतं खरी व्याख्या चालू होते. आणि येस, मग त्या भरलेल्या घड्यात जेव्हा बाहेरचा व्यक्ती येतो आणि तो सुद्धा 2 थेंब प्रेमाचे टाकतो, आणि मग आपला असा तो भरलेल्या घड्यातनं तर असं ते प्रेम जे वाहतं ते इतकं छान असतं ना ग. म्हणून तर मी ऑर्गॅझम आणि सेल्फ प्लेजरची इतकी मोठी ब्रँड अँबॅसेडर आहे. बिकॉज वेन यू हॅव सेल्फ प्लेजर, वेन यू हॅव ऑर्गॅझम्स, यू फॉल इन लव्ह विथ युअर सेल्फ. जो व्यक्ती स्वतःवर नाही प्रेम करू शकत, आय स्टील डोंट अंडरस्टँड, ते तू समोरच्यावर नाही करू शकत. जे तुमच्याकडे नाही आहे ते तुम्ही देऊ नाही शकत, ते तुम्ही फक्त घेण्यासाठी असणार. सी, आय नो प्रेम इज ऑल अबाउट गिविंग अँड रिसिविंग, बट मला असं म्हणायचं आहे, द सोर्स ऑफ लव्ह इज ऑलवेज फ्रॉम विथिन, अँड यू हॅव टू फाइंड इट विथिन. वन्स यू फाइंड इट विथिन, मग कोणी मला नाही विचारणार की प्रेमाची परिभाषा काय, कारण माझी परिभाषा वेगळीच असणार आहे, तुझी वेगळी, ह्याची वेगळी, त्याची वेगळी, त्याची वेगळी. पण म्हणजे त्याचं जे उगम आहे ना, उगम
ते माझ्यामधनं असेल देन यू डोंट वरी अबाउट द डेफिनेशन, असं मला खूप वाटतं. पण फक्त प्रेमावर नातं टिकून राहू शकतं? नो नो, इट्स अ बिग थिंग. प्रेम है ना बस, प्रेम है ना बस. अरे भाई नहीं चलता है, नहीं चलता है, बिलकुल भी नहीं चलता है. असं नाही लागत. पैसे आहेत ना बस, पण त्या पैशाला बघ ना, नोट्स आहेत. हां, पैशाचं मी नेहमी प्रेम म्हटलं की करन्सीच बघते, कारण लव्ह इज अ करन्सी. लव्ह इज अ करन्सी. द मोर यू यूज इट, द मोर यू डिपॉझिट इट, द मोर यू विथड्रॉवल इट. पण लव्ह ॲज अ स्ट्रक्चर, लव्ह इज इन ॲक्शन्स. पैसे बघ, जीपे असतं, फोनपे असतं, मग हार्ड कॅश असते, पेटीएम असतं, डॉलर असतं, 10ची नोट, 20ची नोट. केवढे फॉर्म्स आहेत पैशाचे, केवढे फॉर्म्स आहेत. म्हणून माणूस कधी पैशाला बोर होतं का? कधी असं ऐकलंय कुणालाही ऐकताना खूप पैसे कमवून बोर झालं मला? नाहीच होत. कारण त्या पैशात, ते पैसे कमवून मी वेगवेगळे कृती करते ना. मी कधी कार घेईन, मी कधी US जाईन, कधी ऑस्ट्रेलिया जाईन, कधी लंडनला जाईन, किंवा आय मे परचेस अन ऑडी. सो दॅट मनी ॲज अ करन्सी इज युटिलाइज टू अचीव समथिंग. मग तुम्ही फक्त प्रेमाला असं काहीतरी शब्द घेऊन जर बसत असाल आणि युझिंग दॅट करन्सी जर तुम्ही ग्रो नाही होत आहे, जर तुम्ही असे फ्लरिश नाही होत आहे तुम्ही आणि तुमचं नातं, देन बॉस लव्ह इज नेवर सफिशियंट. मग सी असं ह्या खोलीत प्रेम आहे असं नाही ना. असं काहीतरी 4 किलो प्रेम घेतलं आणि 10 किलोचं काहीतरी मी आणलं असं नसतं. इट इज ऑलवेज इन ॲक्शन्स अँड दॅट ॲक्शन्स डिफाईन लव्ह. सो इट इज ऑलवेज अबाउट वॉट यू डू विथ दॅट. ओनली देन इट कॅन बी सीन, फेल्ट, हर्ड. आणि तसं नसेल होत तर मग नुसतं प्रेम आहे, नुसतं प्रेम आहे. मग बायका म्हणतील किंवा पुरुष म्हणतात ते दिसतंय कुठे? दिसतच नाही आहे. आहे म्हणतोच खरं. मग काही म्हणतात की हा सगळा करतो पण हा बोलत नाही. कारण 5 सेन्सेस असतात. कुणाला ऐकून बरं वाटतं, कुणाला बघून, कुणाला स्पर्श करून, कुणाला टेस्ट नाही, कुणाला एखादं जेवण बनवून. सो यू नीड टू नो युअर पार्टनर्स लव्ह लँग्वेज ना. जर ते पोचलं नाही तर ते प्रेम नाही, आणि जर ते रिसीव्ह नाही करता आलं तरी ते प्रेम नाही ना. व्हॉट आर यू डुईंग? यू आर प्लेइंग विथ सम मिस्टर इंडिया. तसं होत नसतं. प्रेम इज नॉट मिस्टर इंडिया ना. प्रेम हॅज टू बी सीन, फेल्ट, हर्ड, टेस्टेड अँड इट हॅज अ फ्लेवर. सो या दॅट्स हाऊ इट इज. तुम्ही जसं म्हटलात तसं प्रेमात एक्सप्रेस करणं किती गरजेचं आहे. म्हणजे काही जण काय म्हणतात की माझं प्रेम आहे ना, प्रत्येक वेळेस बोलायची गरज आहे का? तर प्रेमात प्रत्येक वेळेस बोलायची गरज आहे का? हे परत फॉर्म्युला प्रत्येकाला लागू नाही होणार. देर आर 2 पीपल ज्यांच्यामध्ये तासनतास सायलेन्स असलं तरी त्यांना प्रॉब्लेम नाही आहे. त्यांना त्या सायलेन्समध्ये कम्युनिकेट होत आहे. पण देर आर 2 पीपल, म्हणून आम्ही न्यूरोलिंग्विस्टिक ह्या सायन्सच्या वरूनच बोलते. बट देर आर 2 पीपल ज्याची एकाची प्रीडॉमिनंट मोडॅलिटी आम्ही म्हणतो व्यक्त होण्याची बोलणं आहे, की तिला ना बोलून छान वाटतं. पण मला ना, सपोज हाच आता शूट आहे, सपोज आता इथून तू पुण्याला परत गेली, तू म्हणशील डॉक्टर सबिया खूप छान दिसत होत्या, कर्ली केस होते, ऑरेंज कलरचा टॉप होता वगैरे. युअर अदर पार्टनर मे से की त्यांचा आवाज खणखण होता. मग हा म्हणेल की तिथं जाऊन खूप भारी वाटलं, असं मस्त फिलिंग आलं. तर तुम्ही तिघं एकच गोष्टीचं वर्णन करताय, पण तू जे बघितलं ते वर्णन. सो वेन इट इज अबाउट लव्ह एक्सप्रेस करणं म्हणजे इट कॅन बी बॉडी लँग्वेज, इट कॅन बी टोनॅलिटी, इट कॅन बी वर्ड्स, इट कॅन बी थ्रू सेक्स, इट कॅन बी थ्रू कोणीतरी येऊन मस्त अशी लसण ठेचून बटाट्याची भाजी केली आज, आणि ते प्रेम असू शकतं. कोणीतरी 1 कप मस्त आल्याचा चहा केला, ते प्रेम असू शकतं. कुणासाठी बेडरूममध्ये खूप छान 2-4 मिनिटात खूप सुंदर सेक्स झाला, ते प्रेम असू शकतं. कुणासाठी कुणीतरी कुणाला हँड जॉब दिला, ब्लो जॉब दिला, ते प्रेम असू शकतं ना. प्रेमाच्या केवढ्या व्याख्या आहेत. मग व्यक्त नाही होत ते प्रेम नाहीच. आणि समोरच्याला, मी म्हणून म्हटलं ना, समोरच्याला पोचलं नाही. द मिनिंग ऑफ द कम्युनिकेशन इज द रिस्पॉन्स यू गेट. इफ आय एम नॉट गेटिंग अ डिझायर्ड रिस्पॉन्स, समोरच्याची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे गं मग प्रीती. मग माझी रिस्पॉन्सिबिलिटी की मी वेगवेगळ्या पद्धतीनं कम्युनिकेट करेन. आणि कम्युनिकेट करायला, अरे बापरे, खूप प्रकार आहेत. देवाने आपल्याला एवढं मोठं शरीर दिलंयच त्याच्यासाठी. तू 1-2 डोळ्यांनी आपण केवढं बोलू शकतो. पण होतं काय ना, मग युजली इन माय केसेस फिमेल्स आर लाईक इमोशनल बॉन्डिंग, इमोशनल हे ते नाही तर मग सेक्स करून काय उपयोग, असं नका ना डिफरन्शिएट करू. सेक्स पण
छान असतं. सेक्स पण प्रेमाची भाषा आहे. तिथे तर डायरेक्ट शरीर ते शरीर बोलता येतं. त्याला आम्ही कायनेस्थेटिक म्हणतो. मग कुणाची कशी भाषा आहे, मला जर हे नातं टिकवायचं आहे, तुला मराठी येतं आणि मला समजा हिंदी येतं, पण मला तुझ्यासोबत राहायचं आहे, तर मी मराठी शिकणार की नाही शिकणार? तू हिंदी शिकणारच ना गं. मग काय प्रॉब्लेम आहे ना एकमेकांची भाषा शिकून? मी माझ्याच भाषेत व्यक्त करणार, मग मग उपयोग नाही. किंवा तू जे व्यक्त करतेस ती भाषाच मला कळत नसेल, तर मग तू म्हणणार मी एवढं व्यक्त करतो आणि ह्याला कळत नाही. बॉस, गेट एज्युकेटेड. तुम्ही तसे व्यक्त करा ज्याच्यातनं मला ते पोचेल आणि समजेल. एवढी ओनरशिप प्रेमात घेतली तर नाती सोपी होते. सध्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, सिच्युएशनशिप आहेत, अजून खूप खूप प्रकार आहेत, मला नाही माहिती ते एवढं. पण त्या गोष्टी बघितल्यानंतर असं वाटतं की नात्यात किंवा रिलेशनशिपमध्ये कमिटमेंट किती महत्वाची आहे. हा, विदाउट कमिटमेंट रिलेशनशिप पोकळ आहे, पोकळ. म्हणजे मी तेव्हा पण म्हटलं तुला की ते माझ्यासाठी असं समज ना, एक सिस्टीम आहे माझ्या शरीरात. माझी ती सिस्टीम ऑटोनॉमस सिस्टीम आहे ती. म्हणजे आता आपण बोलतोय तर आपला मेंदू फंक्शनिंगच आहे की नाही. आपला मेंदू असं म्हणत नाही मी 4 तास कामच नाही करत. हृदय म्हणत नाही मी 2 तास ठोकेच नाही देणार. किडनी म्हणत नाही की मी ना आज फिल्ट्रेशन करणारच नाही. हे तसे अवयव आहेत ना की ते व्हॉलंटरीली नाही, म्हणजे इनव्हॉलंटरीली, म्हणजे आपल्याला सांगावंच नाही लागत आहे ना त्या अवयवांना की हे करा बाबा. लंग्स आर फंक्शनिंग, ब्रेन इज फंक्शनिंग, किडनीज आर फंक्शनिंग, म्हणून आपण जिवंत आहोत. कमिटमेंट इज दॅट मच इनव्हॉलंटरीली ॲक्शन. म्हणजे ती असलीच पाहिजे. अगर आपका दिल, मैं और आप कमिटेड रिलेशनशिप में है, मेरा दिल आपके लिए धड़कता है, बराबर है. अब ये सडनली किसी और के लिए धड़कने लग गया है और आपके लिए धड़क ही नहीं रहा है, गॉन फिनिशेस द कमिटमेंट ना. मेरा दिल आप ही के लिए, हाँ मेरा दिल इधर देख के मी म्हटलं ना आकर्षित होऊ शकतो. एखादा ठोका वाढू शकतो, पण एखादा ठोका वाढल्याबरोबर माझा मेंदू सांगते ना की नाही, इकडे ठोके वाढून चालणार नाही. म्हणून मेंदूवर, हृदय, मग खाली अवयव आहे. त्यामुळे विदाऊट कमिटमेंट, म्हणून मग आजकाल लोक सरस टाकतात ना नॉन कमिटेड रिलेशनशिप, ओपन रिलेशनशिप, सिच्युएशनशिप. कारण प्रत्येकाला माहीत आहे कमिटमेंटला व्हॉलंटरीपासून इनव्हॉलंटरी, म्हणजे ती माझी सवय झाली पाहिजे. असं झालं पाहिजे की मला जसं आता तू प्रश्न विचारते मी उत्तर देते, हे किती सहजरित्या येतं ना, कारण मला ते असं माझ्या इम्बाईब झालेलं आहे हा विषय. तसं कमिटमेंट नात्यामध्ये इम्बाईब झालं पाहिजे. इट बिकम्स अ DNA ऑफ दॅट रिलेशनशिप. कारण एका व्यक्तीचं DNAच बदललं तर मग तो व्यक्ती नाही राहणार ना. तो त्या रिलेशनशिपचं DNA इज कमिटमेंट. इफ दॅट इज नॉट देअर, दॅट रिलेशनशिप डझंट एक्झिस्ट. दॅट सिम्पल इट इज. त्याला काही पर्याय नाही. आणि हे शब्द आहेत ना, कमिटमेंट ही आठवण करून द्यावी नाही लागली पाहिजे. कमिटमेंट ही बाय डिफॉल्ट असते. समोरच्याला जर आठवण करून द्यावं लागतंय की बॉस यू आर कमिटेड टू मी, देन यू आर ऑलरेडी इन अ शिट प्रॉब्लेम. यू नीड टू सीक हेल्प इमिजिएटली. आपण खूप वेगवेगळ्या गोष्टींवर बोललो. आपण आता शेवटच्या मुद्द्यावर येऊयात की एक रिलेशनशिप टिकवण्यासाठी, ते नातं फुलवण्यासाठी कोणत्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या प्रत्येकाने कराव्यात. हा, पहिला तर शब्द हा काढावा, टिकवणं. तर टिकवणं शब्द इज लाईक बर्डनसम. फुलवणं असतं. आणि 3 गोष्टी, असं 3 अशा तर नाही आहेत, पण मला असं वाटतं का नात्यात ना 3 असतात. एक मी, एक माझा पार्टनर, आणि मग तिसरं ते नातं. त्यामुळे ह्या 3 गोष्टींचं इंडिव्हिज्युअल अस्तित्व जर असेल, एक मी आहे माझ्या नात्यात, दॅट इज फर्स्ट थिंग. माझं अस्तित्व आहे ना माझ्या नात्यात, मी या सबिहा आहे. सेकंड माय पार्टनर, त्याचं अस्तित्व आहे. आणि मग थर्ड नातं आहे. ह्या 3 गोष्टी जर अशा एंटिटी म्हणून वेगळ्या ठेवल्या ना, तर खरं सांगते खूप सुंदर राहतं. कारण तू जेव्हा बोललीस नाही का रिलेशनशिपला फुलवण्यासाठी काय करावं लागेल, तर ते रिलेशनशिप फुलवताना तो व्यक्ती पण फुलला पाहिजे इंडिव्हिज्युअली, ती व्यक्ती पण फुलली पाहिजे इंडिव्हिज्युअली. आणि ही व्यक्ती जर इंडिव्हिज्युअली फुलतीये, फ्लरिश होतीये, तो व्यक्तीसुद्धा इंडिव्हिज्युअली फुलतोय, फ्लरिश होतोय. मला सांग ना, नातं का नाही फ्लरिश होणार? 2 लोकांना जाणीवपूर्वक एफर्ट्स टाकत बसायची गरज नाही. आय ब्रीथ, यू ब्रीथ, अँड द रिलेशनशिप ब्रीथ.
तुम्हाला एफर्टफुली तिथं ऑक्सिजन टाकायला ते व्हेंटिलेटरवर गेलंय का? नाही गेलंय. यू हॅव टू ब्रीथ. इफ आय कांट ब्रीथ, द रिलेशनशिप विल नेव्हर ब्रीथ. अँड मी तुला चोक करते का? तर मी जर तुला असं ओव्हर पोझेसिव्ह होऊन चोक करते तर तू पण नाही ब्रीथ करणार आहे. इफ यू आर ब्रीदिंग इन द रिलेशनशिप व्हेरी पीसफुली, फॉर शुअर द रिलेशनशिप फ्लरिश. सेकंड, प्रेम असलंच पाहिजे. प्रेमाशिवाय नातं नाही. आणि प्रेमाचे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये प्रेम असलं पाहिजे. असं दररोज त्या प्रेमाला ना असा तडका दिला पाहिजे. दररोज म्हणजे चहा बघ ना गं, आपण किती प्रकारचा बनवतो, आलं टाकून, वेलची टाकून, कोरा चहा, असा चहा तसा चहा, तेवढी व्हरायटी ते प्रेमात टाकली पाहिजे. आणि तिसरं जे मला खूप वाटतं ना, कुठल्याही नात्याला फ्लरिश होण्यासाठी सत्य असलं पाहिजे तिथे. सत्याला कॉम्प्रोमाइज नाही, ट्रुथला कॉम्प्रोमाइज नाही. म्हणजे मी ह्या टोकाचं ट्रूथ म्हणेन की तुम्हाला तेवढ्या प्रामाणिकपणे हे पण सांगता आलं पाहिजे की येस, नाव देर इज नो लव्ह इन दिस रिलेशनशिप. येस, आय डोंट फील दॅट लव्ह इन द रिलेशन. पण सत्य जर नसेल नात्यात, देन आय डोंट थिंक सो. सो तुझ्या 3 गोष्टीसाठी, वन इज द ब्रीदिंग स्पेस असली पाहिजे, सेकंड प्रेम कृतीत असलं पाहिजे, आणि तिसरं सत्य असलं पाहिजे एका नात्यात. मग नातं ना सहजरित्या फ्लरिश होतं. आता तुम्ही जे पॉझिटिव्हनेस पडा म्हटलात बोलता बोलता, त्याच्यावरून एक वाटतं की पॉझिटिव्हनेसमुळं माणसाचा जीव जाऊ शकतो का, किंवा ते नातं संपू शकतं? 100%. माझं एक अंगण आहे, समज माझ्या अंगणात मी एक झाड लावलंय. माझं घर आहे, माझं हे फुल अंगण आहे, तिथे एक मोठं झाड लावलंय आणि ते झाड असं छान मस्त बहरलंय. हा, ते झाड माझं आहे ना, माझ्या अंगणात आहे ना, मी पाणी घातलंय, त्याचे मुळा अशा गेलेत, मला नीट माहित आहे ना ते झाड माझं आहे. पण त्या झाडाला फांद्या आहेत, त्याची सावली आहे, त्या सावलीकडनं 100 माणसं येतात जातात. मी जर जाऊन त्या झाडाला दररोजच अशी नुसती हे माझं झाड, हे माझं झाड, माझं झाड, व्हॉट आर यू डुईंग मॅन? त्या झाडाखाली 100 लोक सावली घेऊन जाऊ देत आणि येऊ देत, पण मला माहित आहे ना त्याचे मुळं किती पक्के आहेत खाली. आणि हा विश्वास जर मलाच नाही आहे तर त्या झाडाचा काय दोष? तो विश्वास मला पाहिजे की माझं अंगण आहे, माझं झाड आहे, आणि ते झाड म्हणजे विश्व नाही आहे. माझं एक अख्खं अंगण, माझं एक अख्खं घर, माझ्या खूप अजून जिम्मेदाऱ्या आहेत, खूप रोल्स आहेत. मी फक्त त्या झाडाचंच असं बघत बसायचं काम नाही आहे. आता उगवलं का, आता फळ आलं का, आता ही फांदी पसरली का, आता हे पान पडलं का, असं कुठल्या झाडाला बघतो का आपण, करत बसतो का? एकदा अंगणात लावलं की दररोज पाणी टाकतो आणि छान वाढतं ते, आणि छानच वाढतं ते. म्हणजे दॅट इज हाऊ यू शुड सी पॉझिटिव्हनेस. एका लेवलपर्यंत हेल्दी असतं. हो, माझ्या अंगणातलं झाड आहे, शेजारचे येतील, विचारतील, आम्ही एक फांदी घेऊन जाऊ का, एक फुल घेऊन जाऊ? हो, मी देते तुम्हाला, कारण ते माझं झाड आहे. पण दॅट हॅज अ लेवल ना, की तुम्ही त्या झाडाजवळ कोणाला यूच देणार नाही आहे, देन वाय द हेल हॅव यू प्लांटेड द ट्री? एवढं नैसर्गिक असतं गं, आणि एवढी समज तर आलीच पाहिजे का नात्यात. मग प्रेमात किंवा रिलेशनशिपमध्ये स्त्रीला किंवा पुरुषाला नक्की काय हवं असतं? म्हणजे काय एकमेकांकडून काय अपेक्षा काय असतात की आपलं रिलेशन असं असावं, प्रेम असं असावं? जितका माझा अनुभव बोलतो 10 वर्षापासून, लोकांना ना सहवास हवा. आजकाल लोक एकटे पडत चालले ना गं, खूप एकटे पडत चालले. आपण अशा मॉबमध्ये असतो, 300 लोकांचा सपोज मी वेबिनार सेमिनार किंवा एक टॉक शोमध्ये आहे आणि माझ्यासमोर 300 लोकांसमोर मी बोलते आहे एका विषयावर, प्रेमावर. त्या क्षणीसुद्धा मी एकटी फील करू शकते. आय कॅन बी लोनली, आणि मला असं एकटं वाटू शकतं. त्यामुळे माझ्या मते प्रेमात सहवास, आणि मी सहवास म्हणजे फक्त माझ्या प्रेझेन्सने नाही म्हणत आहे. मी 6 महिने एखाद्यापासून लांब असू शकते, पण 6 महिने मी त्या माणसापर्यंत माझ्या सहवासाचं फीलिंग देऊ शकते. त्यामुळे माणसं प्रेमात पडतात, माणसं लग्न जोडीदार का घेतात ना? लग्न किती सुंदर इन्स्टिट्यूट आहे. दिवसभर तुम्ही काम करा, आपली आपली कामं करा, आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही एका माणसाकडे जाता ना, यू गो, युअर होम इज नॉट दॅट बंगला or that गाडी or that status. Your home is that person. आणि ती जी फिलिंग आहे ना, ती जर एका नात्यात दररोज असेल, दररोज, आणि ती दररोज असलीच पाहिजे. माझी लाख भांडणे झाली आहेत, माझं लाख हे झालं, पण मला ना दिवस संपल्यानंतर कधी जाऊन अशी मिठी मारू, कधी नुसतंच बसू, कधी बोलू, कधी एक कप चहा पिऊ, किंवा एक फोन करू, एक गुड मॉर्निंग बोलू, तो मेंटेन ठेवावा लागतो, आणि ते एफर्टफुली करावं लागतं. मी दिवसभर बिझी असेल, मी प्रॉबेबली 3 दिवस हे शूटमध्ये आहे, पण आता माझ्या
म्हणजे माझ्यासाठी तर प्रेमाची परिभाषा खरं सांगते माझ्या मुलीवरनं म्हणेन मी. आय नो दॅट लव म्हणजे नेहमी जेंडर वाईज असतं. लैला मजनू, हीर रांझा. पण प्रेम हे कुठल्याही नात्यात असू शकतं. आता समजा युअर कॅमेरामॅन कॅन हॅव अ लव्ह विथ हिज कॅमेरा ना. आता हा तुमचा कॅमेरा बघ ना कसा कलरफुल आहे. तू एखादा बघ, एखादी वाईफ असेल जिचा नवरा एक्सपायर झाला आहे, पण तो नाही आहे इथे आता. पण ती आयुष्यभर नसलेल्या त्या हजबंडच्या प्रेमात तेवढीच तल्लीन राहू शकते. तेवढी ताकद आहे ना गं प्रेमात. प्रेमाला शारीरिक जवळीक ही मी तर म्हणते ना आयसिंग ऑन केक आहे. पण व्हिज्युअली आय कॅन बी विथ समवन. माझ्या मेंदूत कोणाचा डायलॉग कधी कधी बघ आपल्याला प्रेम करणारा व्यक्ती जेव्हा चॅट करतो तर ती चॅट वाचताना आपण त्याच्या आवाजातच ते ऐकत असतो. आपल्याला त्याचे हावभाव दिसतात. दिस इज ऑल सो सिम्पल ना. दिस इज सेक्स करताना प्रेम करणाऱ्या व्यक्तीसोबतचा सेक्स आणि बिना प्रेमाच्या व्यक्तीसोबतचा सेक्स जमीन आसमानचा वेगळा आहे. का मग प्रेम करणाऱ्या व्यक्तीसोबत ऑर्गॅझम हो नाही हो, क्लायमॅक्स हो नाही हो, परफॉर्मन्स स्टॅमिना काही नाही मॅटर करत, काहीच नाही मॅटर करत. पण मग तिथं प्रेम नसेल ना, मग ते काय असंच झालं आणि असंच टायमिंग होतं, अशीच पोझिशन होती आणि सॅटिस्फाईच नाही करत, असं नाही करत, तसं नाही करत. You look out for love everywhere and then you get the answers.